तर कॉमेडियन कुणाल कामरावर कारवाई न करता स्टुडिओ तोडणं ही औरंगजेबी वृत्ती आहे असं मत खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. कामरानं काही चुकीचं केलेलं नाही असंही राऊत म्हणाले. गद्दाराला गद्दार म्हणण्यात चूक काय असा सवाल त्यांनी केला. तसंच हॅबिटॅट क्लबमध्ये अनधिकृत बांधकाम झाल्याचा दावा असेल तर सर्व मंत्र्यांच्या बंगल्यातही अनधिकृत बांधकाम झालंय तेही तोडा असं राऊत म्हणाले. आज त्यांचा तो स्टुडिओ किंवा त्यांचं ते एक व्यासपीठ तोडलं अनधिकृत वगैरे दाखवून. इतक्या वर्षानं तुम्हाला तुमच्यावर टीका केल्यावर साक्षात्कार झाला का की ती जी वास्तू आहे त्याच्यामध्ये काही बेकायदेशीर काम केलेलं आहे हे तुम्हाला काल समजलं. तरुण कलाकारांचे एक व्यासपीठ तुम्ही तोडलं. लक्षात घ्या, तुम्ही कुणाल कामरावरती कायदेशीर कारवाई करू शकत होता, काहीच हरकत नव्हती करायला. पण यालाच औरंगजेबाची वृत्ती म्हणतात. औरंगजेबानं मंदिरं तोडली, तुम्ही लोकशाहीचं मंदिर तोडलं काल. त्यांनी काहीच चुकीचं केलेलं नाही. रिक्षावाल्याला रिक्षावाला म्हणणं, गद्दाराला गद्दार म्हणणं, चोराला चोर म्हणणं, लफंग्याला लफंगा म्हणणं हा काय देशद्रोह असतो का? असतो का? नाही ना. आपण औरंगजेबाला तेच म्हणतो ना. आपण छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर ज्यांनी बेईमानी केली त्यांना आपण बेईमानच म्हणतो ना. काय नवीन तुम्ही शब्दकोश निर्माण केला असेल महाराष्ट्रात या लोकांनी तर तो नवीन शब्दकोश समोर आणावा. शब्द रत्नाकर नवीन त्यांनी निर्माण केला असेल तर तो शब्द रत्नाकर प्रसिद्ध करावा. त्यांनी करावा ना. आम्ही तो स्वीकार. जर तुम्हाला अनधिकृत बांधकामात तोडायचे असतील तर बुलडोझर मलबार हिलला फिरवा. सर्व मंत्र्यांच्या बंगल्यामध्ये 100% बेकायदेशीर कामं, एक्सटेन्शनची कामं झालेली आहेत. आणि महापालिकेच्या परवानग्या न घेता अगदी वर्षा बंगल्यापासून महापालिकेने निरीक्षण करावं. हां, सगळे सरकारी अधिकारी असतील, मंत्री असतील, प्रत्येकाच्या घरात मागे पुढे आतमध्ये हे त्या स्टुडिओप्रमाणे त्यांच्यापेक्षा मोठी कामं अनधिकृतपणे झालेली आहेत. कायद्याचं तुम्ही पालन करणारे लोक आहात ना, मग कायदा सगळ्यांसाठी सारखा ठेवा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.